महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची मुंब्र्यामध्ये छापेमारी आहे। महाराष्ट्र एटीएस कडून मुंब्र्यातील 2 जणांची कसून चौकशी करण्यात आली आहे। मुंब्रा भागातील 4 घरांवर महाराष्ट्र एटीएसची ही छापेमारी आहे। अल कायदा या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला देखील पुण्यातून अटक करण्यात आली होती। या आरोपीची विचारपूस केल्यानंतर मुंब्र्यामध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाचा संबंध असल्यामुळे महाराष्ट्र एटीएसनं कौसा विभागामध्ये राहणाऱ्या त्याच्या घरी धाड टाकली आहे। त्याच्या घरातले मोबाईल आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तूही जप्त केलेल्या आहेत। या शिक्षकाचे जमात ए इस्लाम या संघटनेशी संबंध असल्याचंही समोर आलंय। बातमी अतिशय महत्त्वाची आहे। शिवसेना पक्ष चिन्हावरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी देखील आजच सुनावणी होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे या दोन्ही सुनावणीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। शिवसेना पक्ष चिन्हावरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, तर राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी देखील आज सुनावणी होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे आता दोन्ही सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। बातमी महत्त्वाची आहे। मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस शिल्लक आहेत। अद्यापही मुद्रांक शुल्कासंदर्भात कंपनीकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाहीये। मुद्रांक शुल्काचे 42 कोटी कोण भरणार, त्यामुळे हा सवाल आता इथे उपस्थित होतोय। कंपनीने मुद्रांक शुल्क भरला नाही तर कंपनीवरती जप्तीची कारवाईही होऊ शकते। बातमी महत्त्वाची आहे। अभिनेता गोविंदा रुग्णालयामध्ये दाखल झालेला आहे। गोविंदावरती जुहूच्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानं गोविंदाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या गोविंदाची प्रकृती ही स्थिर असल्याची देखील एक प्राथमिक माहिती समोर येते। जुहूच्या क्रिटिकेअर या रुग्णालयामध्ये आता गोविंदावरती उपचार केले जात आहेत। बातमी अतिशय महत्त्वाची आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे। स्फोट प्रकरणासंदर्भातील तपासाबाबत माहिती दिली जाणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीआधी केंद्रीय सुरक्षा विषयक समितीची बैठक असेल। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची मुंब्र्यामध्ये छापेमारी आहे। महाराष्ट्र एटीएस कडून मुंब्र्यातील 2 जणांची कसून चौकशी केली जाते। मुंब्रा भागातील 4 घरांवर महाराष्ट्र एटीएसची ही छापेमारी आहे। अल कायदा याच दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुण्यातून अटक केली होती। या आरोपीची विचारपूस केल्यानंतर मुंब्र्यामध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाचा संबंध असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने कौसा विभागामध्ये राहणाऱ्या त्याच्या घरी धाड टाकली। त्याच्या घरातले मोबाईल आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तूही जप्त केलेल्या आहेत। या शिक्षकाचे जमात ए इस्लाम या संघटनेशी संबंध असल्याचंही समोर आलंय। एक महत्त्वाची घडामोड, रुपाली ठोंबरे पाटील अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। रुपाली ठोंबरे पाटील पुण्यात अजित पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत। रुपाली पाटील ताई, तुम्ही दादांची भेट घ्यायला आलात, काय माध्यमांसमोर कधी भूमिका बांधणार ना? मी परवाच सांगितलं की मी 2 दिवसामध्ये सगळी माझी भूमिका माध्यमांची भेट घेणार आहात का? हो, घेणार आहे ना। घरी बोलवले की इथं आली आहे भेटायला त्यांना। सांगलीत दलित महासंघाच्या अध्यक्षांची वाढदिवसाच्या दिवशीच हत्या करण्यात आली। उत्तम मोहिते यांची वाढदिवसाच्या दिवशी हत्या करण्यात आली। सांगली शहर पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे। बीडमध्ये रुग्णालयात जाताना कारमध्येच प्रसूती झाल्याची घटना समोर येते। गाडी थेट रस्त्याचं काम सुरू असलेल्या नाल्यात जाऊन उलटली, कारण गाडीतलं रक्त पाहून चालकाला चक्कर आली। बाळासह मातेला सुदैवानं कोणतीही दुखापत झाली नाहीये। धुळ्यात 4 चाकी गाडीच्या इंजिननं अचानक पेट घेतला। अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलंय। गाडीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आगीमुळे गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 4 चाकी गाडीच्या इंजिननं पेट घेतला। कल्याणमध्ये अल्पवयीन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। कल्याणमधील बैल बाजार चौक परिसरातील ही घटना आहे। कल्याण पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे। हाथ गाड़ी विद गाड़ी सब चलाने वाला कोई